तर नमस्कार, मी आदी पाटील. पुन्हा एकदा सकाळी सकाळी मंथन आम्हाला चहा आणि नाश्ता घेऊन आला होता. ते पण स्वतःच्या हातानं बनवून आणलं. मग आम्ही सगळं खाल्लं. त्याच्यानंतर आमचे लाला म्हणले की आम्हाला आज कवर घ्यायचे मोबाईलला. मग सगळ्यांनाच मोबाईलला कवर घ्यायचं होतं. मग म्हणलं चला मार्केटला निघालो. तिथे ॲव्हेंजरला धक्का स्टार्ट केलं आणि निघालो मार्केटला. तितक्यात मंथनच्या ओलामध्ये 50चं पेट्रोल टाकलं आणि पोहोचलं दुकानावर गेलो की सगळ्यांनी एक कवर घेतलं आणि परत एकदा ॲव्हेंजरला टोचन लावून धक्का स्टार्ट केलं. कशी धक्का स्टार्ट होण्याच्या मार्गावर ॲव्हेंजर होती. ॲव्हेंजरला धक्का स्टार्ट केलं. आता गजूभाई म्हणले की मला चप्पल घ्यायची. मग काय परत मार्केटला घेतली चप्पल. गजूभाईला चप्पल घेतल्यानंतर मंथन म्हणला जवळच इथे एक वैष्णोदेवीचं मंदिर आहे. मग काय आलोत मंदिरामध्ये. खरंच मंदिर खूप भारी होतं. मंदिरात एंट्री घेताच बघा तुम्ही कसलं भारी आहे. मधामध्ये मंदिरामध्ये एंट्री घेतली की बघा असं मस्तपैकी मला पाणी बिणी होतं. साईडला दगडं वाटत होतं. खरंच खऱ्याखोट वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये आलो आपण. आणि मग शूटिंग काढत आम्ही गेलो मंदिरामध्ये. सगळ्या साईडनं दगडं, मधामध्ये पाणी आणि खूपच छान असं मंदिर होतं. मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि मग केला सरला फोन. लगेच सर हाजीर झाली. चला म्हणते चहा पाणी घेऊ काहीतरी आपण. लगेच सगळेजण घेतलं. सगळ्यांनी हाफ कट चहा घेतला. आता सगळे म्हणजे चहा तर घेतला. आता काहीतरी दुपारच्या परत भूक लागली राव. चला म्हणजे परत एकदा गेलं हॉटेलवर. आम्ही घेतले गुलाबजामुन, बाकीच्यांनी घेतले समोसा चाट. गुलाबजामू आणि समोसा चाटवर ताव मारून सगळ्यांचं अगदी फुल झालं होतं. फुलून आम्ही आलोत घरी. घराकडे आलोत की सुमित म्हणला मला स्टेशनला सोडा. लगेच आमच्या कार्यकर्त्याला बसवलं गाडीवर आणि त्याला सोडलं पुणे स्टेशनला त्याला सोडल्याच्यानंतर आजचा दिवस इथंच संपला.